लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज पुण्यतिथीनिमित्त राज्यभर अभिवादन केलं जात आहे। नाशिकच्या प्रमुख चौकात असलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मात्र नूतनीकरणाच्या नावाखाली काढून घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी नेमकं कसं वंदन करायचं असा प्रश्न इथल्या सगळ्या अण्णाभाऊ साठे यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या स्वयंसेवकांना पडलेला आहे। आपल्यासोबत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे देखील आहेत, ज्यांच्या माध्यमातून इथे या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं नूतनीकरण झालं होतं। आज मात्र पुण्यतिथीच्या दिवशी हा पुतळाच या ठिकाणी नाही आहे। विनोभाऊ, खरं तर आजच्या दिवशी हा पुतळा होणं या ठिकाणी असणं आवश्यक होतं, नूतनीकरणाच्या नावाखाली तो काढून घेण्यात आला। खरं तर अत्यंत दुर्दैवी बाब आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे, 1 ऑगस्टला जयंती आहे आणि माझी पत्नी ह्या वार्डात नगरसेवक असताना संपूर्ण सुशोभीकरण केलेलं होतं। ह्या चौकाला अण्णाभाऊ साठे हे नाव मी महापौर असताना दिलं होतं आणि आज दुर्दैव याच्यासाठी का ज्यांनी संपूर्ण देशाला शायरीच्या माध्यमातून जागृत केलं असे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा काम करायला हरकत नव्हती, पण जयंती पुण्यतिथी हे दोन्ही कार्यक्रम होऊन द्यायचे होते आणि त्यानंतर हे पुतळा इथून हटवला असता सुशोभीकरण केलं असतं तर अत्यंत चांगलं झालं असतं। आणि त्यामुळे आज बघितलं असेल इथं ह्या शहरातली हजारो कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी येत आहे आणि आपण बघितलं का रात्रीपासून गर्दी असते, पण आज इथं कोणीही दिसत नाही आणि हे प्रशासनाचं दुर्दैव आहे का आज जयंती आणि पुण्यतिथी जवळ येते आणि त्या निमित्ताने इथं पुतळा नाही, तर हे अत्यंत खंत वाटण्यासारखी गोष्ट आहे। खरं तर नूतनीकरण किंवा सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक वर्षांपासून आश्वासनं दिले जात होते। अगदी पुण्यतिथी आणि जयंती जवळ आलेली असतानाच अशा पद्धतीनं पुतळा काढून घेतला। खरं 15 ऑक्टोबर 2024 पासून हे पुतळ्याचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होतं, पण जर समजा पुण्यतिथी जयंती झाल्यानंतर जर काढला असता तर वर्षभरात आपल्याला पूर्ण नव्याने करता आलं असतं। म्हणून या ठिकाणी ज्यांनी निर्णय घेतला त्यांचा खऱ्या अर्थाने निषेध आहे। आपण बघतोय की हजारोच्या संख्येनं खरं तर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते येत असतात, त्यांचे अनुयायी येत असतात। आज मात्र या ठिकाणी पुतळा नसल्याने नेमकं अभिवादन कसं करायचं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।